आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तिला ना सगळं व्यवस्थित काय राहिलं नाही ना. वहिनी तुला असा कसा प्रश्न पडू शकतो हा? अरे या इव्हेंटचा मॅनेजर आहे बघू तो मॅनेजर. आता इव्हेंट बघा टकाटक आपण चकाचक. बरं बाबा चपलं माझं. नाही कॅन्डल लाईट डिनरची संपूर्ण तयारी झालेली आहे, त्यामुळे काळजी करू नकोस. पण तुला तरी सुद्धा काही ऍडिशनल सजेशन्स द्यायचे असतील तर हीच ती वेळ. तो क्षण. हा दे. नाही नाही माझं जाऊ द्या. सारंगला विचारा, खूप एक्साइटेड आहे तो. प्लीज. हो बाबा हो. एक मिनिट, सावली वहिनीला कॅन्डल लाईट डिनर माहिती आहे का? माहित नसेल तर माहित करून देऊ ना. कसं कसं माहित करून देणार हा? त्यासाठी काहीतरी करावं लागेल. काय? ये या. अरे हे काय का ये रे माझ्यासमोर ये. उमरा वर आलो. तू सारंग, मी सावली. हो जा सुरू. ओके. सावली, तू आज खूप सुंदर दिसतीयस. थँक्यू सारंग सर. पण खूप अंधार आहे ना, मग मग तुम्हाला कसं दिसलं? हा कॅन्डलचा प्रकाश आहे ना. हे कॅन्डल, तू, मी आणि समोर असलेला डिनर, हाच तर आहे कॅन्डल लाईट डिनर. पण सारंग सर, इतक्या अंधारात जेवायचं कसं? तू सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न विचारतोस, मी उत्तर देणार नाही. सावली वहिनीला प्रश्न पडू शकतो, मग काय करशील? सोडू शकतो नाही का? बघ. ओके ठीक आहे. प्रश्न काय होता? इतक्या अंधारात जेवायचं कसं? नग सावली, समोर ही कॅन्डल, त्याचा मंद पिवळा प्रकाश, समोर ठेवलेलं जेवण, मस्तपैकी आपण एन्जॉय करत खायचं. पण सारंग सर, जेवण कुठे आहे? प्रश्न पडू शकतो ना. खरं तर सावली, आपल्या प्रेमानेच आपलं पोट भरेल. इतकं सोपं आहे. ऐश्वर्या, तू अजूनही तितकीच सुंदर आहेस. तुझ्यासारखी सुंदर स्त्री या जगात नाही. ज्या गोष्टी सुंदर नाहीयेत त्या गोष्टींना या घरात जागा नाही. पण तू सुंदर आहेस. तिलोत्तमानंतर या घरावर फक्त माझा अधिकार आहे. पण तो अधिकार मिळवताना फक्त एकच गोष्ट मध्ये येते, ती म्हणजे मूल. तुला मूल होऊ शकत नाही. फक्त हाच एक काळा डाग आहे तुझ्या सौंदर्यावर. पण ठीक आहे, यावरही सॉल्युशन आहे माझ्याकडे. जर मला मूल होऊ शकत नाही तर ह्या घरात मी कोणालाही मूल होऊ देणार नाही. आणि मी असेपर्यंत या घरात कधीच पाळणा आणणार नाही. तारा, स्ट्रेस्ड? नाही नाही, काही कसं नाही. दिसतंय चेहऱ्यावर. तू माझ्याशी बोलू शकतेस. बोल, काय झालंय? सोहम इज द रिझन. त्याला ना माझी काहीच पडलेली नाहीये वहिनी. लग्न झालं म्हणजे प्रेम संपलं का? लग्नाआधी तो किती रोमॅन्टिक वागायचा माझ्याशी. नाहीतर मला असं वाटायचं की त्याच्या आयुष्यात मी सोडून दुसरं काहीच इम्पॉर्टंट नाहीये. एक्झॅक्टली, बरोबरच आहे. सोहमच्या आयुष्यात तुला सोडून आणखी कोणीही इम्पॉर्टंट नाहीये. पण तुला एक सांगू का तारा, उलट चांगलंच आहे. आपल्या नवऱ्यांचं लग्नानंतर आपल्यावर लक्ष नाही, हेच बेटर आहे. हे बघ तारा, ओल्ड स्टाईलने विचार करू नकोस. तू एक मॉडर्न मुलगी आहेस. इतकी पॉप्युलर सिंगर आहेस,
इंडिपेंडेंट वुमेन आहेस. हे प्रेम वगैरे राहतच ग, हे कुठेच जात नाही. आणि आता तर काय तुमचं लग्न झालंय, आता सोहम तुझ्यापासून लांब जाणार नाही. पण वयाचं काय करशील? म्हणजे वय निघून जातं तारा. दिवस कसे निघून जातात कळतही नाही. जग स्पीडने पुढे जातं आणि जर तू जरासाही थांबलीस ना तर त्या फ्लो मधून तुला बाहेर काढून फेकून दिलं जातं. तुला लक्षात येतंय मी काय म्हणते? तू एक पॉप्युलर सिंगर आहेस. तुला हे संसार वगैरे मध्ये अडकून स्वतःला मागे टाकायचंय का? ऑब्व्हियसली नॉट वहिनी. मला पण जगासोबत जायला आवडेल. हो ना, मग करिअरवर फोकस कर ना. करिअर तर सुरूच आहे ना, पण संसार आता संसार राहतो तारा. संसार कुठेच जात नाही. मी खूप सेलिब्रिटीजना ओळखते, खूप, ज्यांनी करिअरच्या पीकवर लग्न केलं, मूल होऊ दिलं, गॅप घेतला, पण जेव्हा त्यांना कमबॅक करायचं होतं तेव्हा इंडस्ट्रीने त्यांना ॲक्सेप्ट नाही केलं. खूप कॉम्पिटिशन आहे, कळतंय तुला? हे बघ सिंपल आहे. उद्या जर का तुला मूलबाळ झालं तर काय होईल? तर सर्वात आधी तुला 9 महिने स्वतःची काळजी घ्यावी लागेल आणि मग नंतर तुलाच 3 वर्ष त्या बाळाची काळजी घ्यावी लागेल. ह्या सगळ्यात काय होईल माहितीये तुला? तुझ्या आयुष्यातली 3 वर्ष ह्या गोष्टीत निघून जातील आणि सगळं जग पुढे जाईल. मग तू काय करशील? तुला कळतंय मी काय म्हणते ते? हो वहिनी, तुम्ही बरोबर बोलता. माझ्या अशा काही सिंगर फ्रेंड्स आहेत त्या अशात मागे पडल्यात. एक्झॅक्टली. म्हणून मी तुला म्हणतेय, तू त्या मूर्ख मुलीसारखी ऑर्डिनरी मुलगी नाहीयेस. सुपर टॅलेंटेड आहेस, फेमस सिंगर आहेस. सो एनकॅश कर या गोष्टी. हे संसार वगैरे नंतर करता येईल, आधी करिअर. फोकस तारा, फोकस. सावली, या घरातली तुझी पहिली पार्टी आहे ना? हो, तुम्हाला माहिती आहे ना मला सवय नाही आहे अशा पार्टीची. होईल सवय. आज काय नेसणार आहेस? नेसेन काहीतरी. काहीतरी नाही, ही साडी नेस. तुझ्यासाठी आणली आहे मी, घे. थँक्यू. मोस्ट वेलकम.